सुरू आहे बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कालपासून सुरू झालंय आणि आज या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवसही वादळी ठरण्याची चिन्ह दिसतात आणि याचं मुख्य कारण म्हणजे आहे शक्ती विधेयक। कारण महिला आणि बालकांच्या विरोधात होणाऱ्या अपराधांविरोधात राज्य सरकारनं शक्ती विधेयक मांडलंय आणि ते विधेयक मंजूर करून घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल। पण विरोधी पक्ष भाजपला मात्र हे विधेयक विधिमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठवून त्यावर अधिक चर्चा व्हावी असं वाटतंय आणि त्यासाठीचा प्रस्ताव विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील विधानसभेत मांडणार आहेत। कृषी कायदे संसदेत मंजूर करताना पुरेशी चर्चा झाली नव्हती असा आक्षेप घेण्यात येतो आणि त्याचाच आधार राज्यात शक्ती विधेयक मंजूर होणार का या आधारावर अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे। याशिवाय इतरही काही विधेयकं घाईघाईत मंजूर करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप काल भाजपनं केला होता। या व्यतिरिक्त 2020 आणि 2021 या आर्थिक वर्षातल्या काही पुरवणी मागण्यांवरही आज चर्चा होणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विवेक, आपण बघतोय काल देखील विरोधक चांगलेच आक्रमक होते, आंदोलनांच्या भूमिकेतून त्यांनी आपली बाजू लावून धरलेली होती। आजचा दिवस खऱ्या अर्थानं चर्चा होईल असं वाटतंय, कारण काल तर शोक प्रस्ताव वगैरे इतर कामकाज होतं। काल खरं तर शोक प्रस्ताव वगळता इतर कामकाज नव्हतं, त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। कारण शक्ती विधेयकासह 10 विधेयकं आज दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्यात येतील आणि त्यांना मंजुरी मिळते का हे पाहावं लागेल। विशेषतः शक्ती विधेयकाबद्दल राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्षाची वेगळी भूमिका आहे। राज्य सरकारचे काल ते विधेयक विधानसभेमध्ये मांडण्यात आलं होतं। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ते विधेयक मांडलेलं होतं। भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे की हे विधेयक संयुक्त समितीकडे जावं, तिथे याच्यावर चर्चा व्हावी आणि त्यानंतर कायदा त्याला मंजुरी देण्यात यावी। दुसरीकडे मात्र केंद्र सरकारने जे फार्म बिल्सबद्दल केलं होतं, हे कृषी कायदे झाले होते, त्याच्याबद्दल एक संदर्भ दिला जातो। त्यात म्हटलं जातं की याच्यावर पुरेशी चर्चा देखील झालेली नव्हती। मात्र ते विधेयक लोकसभेत किंवा राज्यसभेत मांडण्यापूर्वी जॉईंट सिलेक्ट कमिटीपुढे आणण्यात आलं होतं, त्याच्यावर चर्चा झाली होती आणि त्यानंतर ते विधेयक कायद्याच्या स्वरूपात मंजूर करून त्याचा कायदा करण्यात आलेला होता। त्याच्यामुळे आज नेमकं या शक्ती विधेयकासंदर्भात काय होतं हे देखील पाहावं लागणार आहे। त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव देखील आलेला होता। त्या संदर्भात देखील ती जी समिती आहे त्याला अहवाल सादर करण्यासाठी पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त 2020-21च्या ज्या पूर्ण मागण्या आहेत त्या मंजूर करण्यासाठी देखील आज पटलावर ठेवण्यात येतील, त्यावर देखील चर्चा अपेक्षित आहे। त्यामुळे आज पुन्हा एकदा आजचा दिवस वादळी ठरेल यात शंका नाही आहे। अगदी, आणि याचबरोबर विवेक, आपण बघतोय मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि त्या दृष्टीनं कशा रीतीनं मोर्चे बांधणी सध्या सुरू आहे। काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळेस ते म्हणाले की हा मुळात सुप्रीम कोर्टामधला प्रश्न आहे। हे बरोबर आहे की राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलन होते, विशेषतः विधिमंडळाचं अधिवेशन जेव्हा सुरू असतं त्यावेळेस हा मुद्दा अग्रक्रमाने विधिमंडळात मांडला जावा अशी मागणी सातत्याने होत असते। पण सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय होतं त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत। हे आरक्षण त्याला जी स्थगिती दिली आहे ते कायम राहतं का पुन्हा एकदा इंटरिम रिलीफ काही या संदर्भात मिळतो हा देखील पाहावं लागेल। निश्चितपणे काल भारतीय जनता पक्षाने जेव्हा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली त्यावेळेस या मुद्द्याचा देखील समावेश करण्यात आलेला होता। अनेक लोकांचं म्हणणं आहे की याबद्दलची चर्चा विधिमंडळात करण्यात यावी आणि त्यातून काहीतरी मार्ग शोधण्यात यावा। त्यामुळे निश्चितपणे हा देखील मुद्दा या अधिवेशनादरम्यान अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। धन्यवाद विवेक, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय काही वेळातच हे कामकाजाला